नमस्कार. मी सभापती पंचायत समिती दापोली उन्मेष रामचंद्र राजे. आपणा सगळ्यांना एक विनंती करतो आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने घनकचरा अधिनियम 2026 अनुषंगाने जो नियमावली केलेली आहे, त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला आहे. ह्या निमित्ताने दापोली शहराच्या 5 किलोमीटर परिसरातील जे मुख्य रस्ते आहेत, त्या रस्त्यावरती दुतर्फा जो काही कचरा आपल्याला पडलेला पाहायला मिळतो आहे, विशेषतः पाण्याच्या बॉटल्स असतील, प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतील, पिशव्या असतील आणि विविध प्रकारचा जो काही कचरा आहे, तो उचलण्याचं आम्ही एक नियोजन केलेलं आहे. आणि 2 तारखेला, येत्या 2 तारखेला आम्ही सकाळी 7 ते 9 असं श्रमदानातून हे स्वच्छता मोहीम अभियान आम्ही 2 तासासाठी राबवत आहोत. ही खऱ्या अर्थानं सुरुवात आहे आणि निश्चितच 5 तारखेला जरी पर्यावरण दिन असला तरी आम्ही थोडंसं त्याच्या अगोदर आम्ही हे स्वच्छता मोहीम राबवतो आहे. त्याचं मूळ कारणच असं आहे की पावसाळ्याला सुरुवात झालेलीच आहे. आता पाऊस तर पडतो आहे, परंतु कधीही मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल आणि आपण जे पाहतो आहे ते ह्या संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा जे काही प्लास्टिक बॉटल्स असतील, प्लास्टिकच्या पिशव्या असतील किंवा अन्य काही प्लास्टिकचा जो कचरा आहे, तो जर पाऊस पडला तर तो पावसाच्या प्रवाहाबरोबर तो नदी नाल्यामध्ये जाऊन तो साचणार आहे. आणि म्हणून पावसाळ्यापूर्वी ही स्वच्छता करणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आम्ही हा 2 तारखेला कार्यक्रम घेतो आहे. यामध्ये पंचायत समितीने पुढाकार घेतलेला आहे, नगरपंचायत देखील यामध्ये सहभागी झालेली आहे आणि त्याचबरोबर सगळ्या विविध सेवाभावी संस्था आहेत, काही धार्मिक संस्था आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर जी संत निरंकारी मंडळाची एक संस्था आहे, त्यांनी देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आहे. छोटे व्यापारी जे आहेत, जे आमचे छोटे व्यापारी जे खोकेधारक आहेत, ते सुमारे 150 खोकेधारक छोटे व्यापारी ह्या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. आणि आम्ही 6 रस्ते मुख्यतः आम्ही घेतलेले आहेत. या 6 रस्त्यावरती दापोली शहरापासून जे रस्ते सुरुवात होते ते पुढील 5 ते 7 किलोमीटरचे सगळे रस्ते, दुतर्फा रस्ते आम्ही स्वच्छ करण्याचा आणि तो कचरा गोळा करून सदर प्लास्टिकचा गोळा होणारा कचरा हा म्हाळुंगे इथे जे प्लास्टिक विघटनाचा जो एक कारखाना आहे, त्या म्हाळुंग्याच्या कारखान्यामध्ये आम्ही नेऊन तो तिथे पोच करणार आहोत. ह्या संपूर्ण परिसरातील ग्रामपंचायतींनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि या निमित्ताने मी सगळ्याच जनतेला, सगळ्याच ग्रामस्थांना मी निश्चित विनंती करेन की या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपल्या हा दापोलीच्या शहरालगतची असणारा हा जो काय बकालपणा आहे, तो कमी करण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहभाग घेऊन ह्या स्वच्छता मोहिमेमध्ये यशस्वी करण्यासाठी आपलं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. मी यानिमित्त आपणा सगळ्यांना निश्चितच विनंती करतो.